बोलो यीशु मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्तामध्ये खूप आनंद आहे. आमेन. दावीद राजा म्हणतो, जगातल्या 1000 दिवसांपेक्षा तुझ्या घरात एक दिवस अत्यंत मोठा आणि आशीर्वादित आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये काहीच नाही ठेवलं ब्रदर. जग हलकं, शून्य, पोकळ, काहीच तुम्हाला न देणार आहे. पण येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला द्यायला सगळं काय. येस पहिलं आमेन. म्हणजे सार्वकालिक जीवन, तारण, दुसरे आशीर्वाद, तिसरं आरोग्य, तुला जे हवंय ते सगळं, आणि सगळ्यात जास्ती देवाला तुला त्याचं लेकरू बनवायचंय. सगळ्यात मोठं आहे. आपण ते वचन ऐकत होतो माहिती आहे. तिसरा दिवस, तिसरा आठवडा आहे. तिसरा दिवस हिब्री करा 4:16. हेब्रू 4:16 वाचूया. तर आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. आपल्यावर दया व्हावी, आपल्यावर कृपा व्हावी, प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळावं, आपण मरणातून वाचावं, आपल्या सगळ्या संकटातून सोडवलं जावं. तर बायबल सांगतं तुम्ही जे येशूचं कृपेचं सिंहासन आहे त्याच्याजवळ आलं पाहिजे. कारण बायबल सांगतं देवामध्ये आणि माणसामध्ये एकच मध्यस्थ आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूकडे येता आणि पित्याला येशूच्या नावात हाक मारता, तुमच्यावर 100% दया केली जाईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मागे मी तुम्हाला सांगितलं त्या रक्तस्रावी बाईविषयी, त्या अंध्या भिकाऱ्याविषयी. त्यांनी कुठली अपॉइंटमेंट नाही घेतली, कोणाला मध्यस्थी नाही बनवलं. डायरेक्ट हे दाविदाच्या पुत्र आमच्यावर दया कर. आणि ही बाई तर हाक न मारताच डायरेक्ट आली. बायबल अजून एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही येशूकडे एखाद्या लेकरासारखे धावत येऊ शकता. बायबल सांगतं लूक 17 आणि प्लीज बायबल सांगतं 11 वचन ऐका, देवाचं वचन प्लीज वाचूया. आणि असे झाले की ते यरुशलेमेकडे जात असता तो शमरोन व गालिल यांच्या मधून जात होता. आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी मनुष्य त्याला भेटले. ते दूर उभे राहिले आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू आमच्यावर दया कर. बायबल सांगतं 10 कुष्ठरोगी. इमॅजिन, कुष्ठरोगी म्हणजे पूर्ण शरीर कोड्याने भरलेलं, त्याच्यातून रक्त, घाणवास, जखमा, आणि त्यांचे हातपाय सडलेले, कमी होणारे लोक, अशांना लोकवस्तीमधून, घरामधून याजक तपासायचे याला कुष्ठरोग झालाय, आणि त्याला वस्तीच्या बाहेर, गावाच्या बाहेर जिथं लोक राहत नाही तिथं त्यांची वस्ती असायची. आणि 10 लोक एकत्र अशा आजारात राहत होते. मला सांगा काय सुख असेल, काय आनंद असेल, काय जगाची आशा असेल. कोणी कोणाला भेटू शकत नाही, लेकरं बाळाला, पत्नीला, घराला, कोणी लोकांच्या समोर जाऊ शकत नाही. जर कुष्ठरोगी लोकांच्या समोर आला त्यांनी लांबूनच वरडायचं, अशुद्ध अशुद्ध अशुद्ध. मग लोकांना कळलं अशुद्ध आहे, मग लोक त्याच्या बाजूनी लांबून जायचे. एवढं अत्यंत दुःखाने भरलेलं जीवन हे 10 लोक कुष्ठरोगी जगत होते. पण बायबल सांगतं की एकदा या कुष्ठरोग्यांना कुणीतरी लांबून हाक मारून म्हटले असेल, एक कुष्ठरोग्यांनो. ते म्हणले असतील कोणतरी आम्हाला हाक मारतंय. ते म्हणले असते काय, अरे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. काय, या गालिलातून आणि यरुशलेमेतून ज्या वाटेहून येशू नासरेतकर जाणार आहे, आणि तो कुष्ठरोग्यांना देखील आरोग्य देतो, तो मेलेल्यांना उठवतो, तो प्रत्येकावरती दया करतो. कुष्ठरोगी म्हटले असतील, अरे तुला अक्कल आहे का, आमच्यावरती कोण दया करेल, कोणी आमच्यावर दया नाही करणार, कारण सगळ्यांनी आम्हाला वाळीत टाकलंय, आम्ही दुरावलो. ते म्हटले असतील, अरे आतापर्यंत तुमच्यावर कुणी दया नाही केली, हा माणूस आहे पण याच्यामध्ये देव आम्हाला दिसतो. आमेन. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. तुम्ही घाबरू नका, फक्त लांब उभे राहा आणि हाक मारा, हे येशू नासरेत करा, आमच्यावर दया कर, आणि बघा तुम्ही आजच कुष्ठरोगातून मुक्त होणार. बायबल सांगते यांनी ऐकलं असेल आणि तयार झाले कोणाला हाक मारायला, येशूला. कोण? कुष्ठरोगी. मी लोकांना नेहमी सांगतो आमच्या चर्चमध्ये, तुम्ही किती वाईट असा, दारू पिणारे,
तुम्हाला किती वाईट जीवन जगणारे पापी असा, किती चुकीचे असा, फक्त तुम्ही चर्चला या. का? चर्च फक्त पवित्र लोकांसाठी नाहीये. चर्च जे आहे, जे अपवित्र आहेत त्यांच्यासाठी आहे. जर कोणते अपवित्र आत येतील आणि येशूच्या रक्ताने धुवून नीतिमान आणि पवित्र बनतात. तुमचा अपमान केव्हाच येशू करणार नाही. तुम्हाला तुच्छ केव्हाच येशू जाणणार नाही. केव्हाच तुम्हाला धिक्कारणार नाही. बायबल सांगते कुष्ठरोगी लांब उभे राहिले. वाचूया प्लीज 14 वचन, सॉरी 13 वचन. आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू आमच्यावर दया कर. हे गुरु येशू आमच्यावर दया कर. पुढे असलेलं आहे. आणि त्यांना पाहून तो त्यांना म्हणाला, हा तुम्ही जाऊन आपणास याचकांना दाखवा. हा. आणि असे झाले की ते जात असता ते निर्मळ केले गेले. येशूने त्यांना म्हटले तुम्ही जाऊन याचकांना दाखवा. प्रार्थना नाही केली, शुद्ध व्हा नाही म्हटला. येशूला फक्त त्यांनी हाक मारली एवढं पुरं होतं. येशू म्हणला जाऊन याचकाला दाखव. काय याचकाला? कारण हेच याजक लोक या कुष्ठरोगी झालेल्या माणसाला तपासायचे आणि ते निर्णय घ्यायचे की यांना कुष्ठरोग झाला, त्यांना लोकवस्तीतून बाहेर काढा. ते येशू म्हणला ज्यांनी तुम्हाला बाहेर काढलंय, ज्यांनी तुम्हाला कुष्ठरोगी म्हणून बोललेले आहे, ज्यांनी तुम्हाला लोकांमध्ये राहू नाही दिलं, त्यांना जाऊन दाखवा की आम्हाला नासरेतकरी येशू मिळाला. आम्ही त्याच्या दयास्थानासमोर आलो, त्यांना हाक मारली आणि पहा जो कुष्ठरोग कुणी माणूस डॉक्टर बरा करू शकत नाही, तो येशूने बरा केला. तपासा आम्हाला. आणि बायबल सांगते जात असताच बरे केले गेले. आमेन. कोणाची वाणी ऐकून गेले? प्रभू येशूची. कोणाचा शब्द ऐकून गेले? येशूचा. जर तुम्ही येशूचा शब्द ऐकून जगत आहात, तुम्ही जिथे कुठे जाणार तुम्ही आशीर्वादित होणार. आमेन. तुम्ही जिथे असणार तुमचं जीवन सुखी असणार. Yes. कारण येशू म्हणजे आनंद आहे, येशू म्हणजे शांती आहे, येशू म्हणजे जीवन आहे, येशू म्हणजे तारण आहे, येशू म्हणजे माणसावरती दया करणारा देव आहे. तो आपल्यासाठी आला आणि देवाने येशूला आपल्यासाठी पाठवलं जेणेकरून आपण नाश पाहू नये पण आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आमेन. ही सुवार्ता आहे ब्रदर. आणि बायबल सांगतं ते चालत असता त्यांनी बघितलं, अरे माझा त्रास दूर केला, अरे माझ्या जखमा बऱ्या झाल्या, अरे माझे बोट मला परत आले. ज्याला नाक नव्हतं कुष्ठरोग्याला त्याचं नाक गेलं होतं, ते नाक परत आलं. सगळे लोकांनी आपल्याकडे पाहिलं आणि एकमेकाला म्हटले बघा बघा. आणि सगळे म्हटले अरे तू तो पहिल्यासारखा झाला, नवीन कोरा. बायबल सांगतं त्यांनी येशूकडे हाक मारली आणि दयास्थानासमोर म्हणजे येशूच्या आले आणि त्यांच्यावर पूर्ण दया झाली. सिस्टर आज तुझ्यावरती दया होईल. आमेन. ब्रदर आज तुझ्यावरती दया होईल. तू Yes. खूप रडलास, तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तू जीवनाला वैतागलेला आहे, तुझ्या घरातली परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आज येशू ख्रिस्त जो दयासनावरती आहे तुझ्या माझ्यासाठी, तो तुझ्यासाठी नक्की 100% काम करेल. आमेन. बायबल सांगते पूर्ण बरे झाले. कुठली अपॉइंटमेंट नाही, फक्त येशूला हाक मारणार हृदय. आपलं हृदय येशूसाठी उघडा, येशूला आपल्या हृदयात घ्या आणि बघा काय मोठा चमत्कार होतो. डोळे बंद करा आणि माझ्या मागे फक्त म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, तू जिवंत देवाचा पुत्र आहे, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू आमच्यासाठी आला, तू आमच्यासाठी आला, आमच्यासाठी प्राण दिला आमच्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा असा उठला. आमचा विश्वास आहे. असा आमचा विश्वास आहे. आम्हाला क्षमा कर प्रभू. आम्हाला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच आमचा तारणारा देव आहेस. तूच आमचा तारणारा देव आहेस. आमच्या हृदयात ये आमच्या हृदयात ये आजपासून. आजपासून. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास तुझ्या ठेवल्यामुळे नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन आमच्या हृदयात आम्ही स्वीकारतो, आमच्या हृदयात आम्ही स्वीकारतो, आम्ही कबूल करतो. आम्ही कबूल करतो. आम्ही जिवंत देवाचे लेकरं आम्ही आहोत. जिवंत देवाचे लेकरं आहोत. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात आमचं तारण झालं. आमचं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. डोळे बंद कर, आपण प्रेयर करू. प्रभू येशूच्या नावात आम्ही यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर, कारण देवाने त्यांना काळोखाई सत्तर काढून देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. मी प्रत्येक आजार, मी प्रत्येक रोग, मी प्रत्येक निराशा, मी प्रत्येक भीती, मी प्रत्येक डॉक्टरनी सांगितलेले आजार, अस्थमा, कुष्ठरोग निघून जा येशूच्या नावात. आणि डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात पूर्ण बरे व्हा. देवाची शांती, आनंद तुमच्या हृदयावरती राज्य करो. आजपासून प्रभू त्यांना कळू दे की तू त्यांच्या प्रार्थनेला येशूच्या नावात उत्तर देतो. दे बाप्पा, प्रभू त्यांना तुझा अनुभव येऊ दे. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन.
प्रेज गॉड. तुमच्या विनंतीसाठी मी प्रार्थना करत आहोत. कमेंट्स पाठवत जा. तुम्हाला कुठल्याही वचनाची उलगडायची गरज असेल ते कमेंट्स मध्ये सांगा, आम्ही ते वचन घेऊ. दुसरी गोष्ट, आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. येशू लवकर येणार. गॉड ब्लेस यू. आमेन.